नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत. सण कुठलाही असू दे, मग तो गुढीपाडवा असो, होळी असो किंवा दिवाळी, घरात गोडाचा सगळ्यात खास मान मिळतो तो म्हणजे आपल्या पारंपरिक सगळ्यांच्या लाडक्या पुरणपोळीलाच. आणि आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने पण सोप्या भाषेत घरच्या घरी स्वादिष्ट पुरणपोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत. पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला चणा डाळ लागते. तर येथे मी 1 ग्लास चणा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. चणा डाळ आपल्याला 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायची आहे. आता आपल्याला ही चणा डाळ कुकरमध्ये काढून घ्यायची आहे आणि चणा डाळीच्या प्रमाणानुसार आपल्याला इथे पाणी घालायचे आहे. लक्षात असू द्या, तुमच्या पाण्याच्या आकारानुसार तुमचं पुरण शिजणार आहे. पुरण एकदम व्यवस्थित शिजण्यासाठी व मऊ बनण्यासाठी आपल्याला जेवढी आपण तूर डाळ घेतली आहे त्याच मापात आपल्याला 4 पट पाणी घालायचे आहे. येथे मी 4 ग्लास पाणी घेते आहे, कारण मी येथे 1 ग्लास चणा डाळ घेतली आहे. आता आपण कुकरच्या साधारणतः 7 ते 8 शिट्ट्या काढून घेणार आहोत. येथे गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची आहे. 7-8 शिट्ट्या काढून झाल्या की कुकर थंड झाल्यानंतर आपण कुकरचे झाकण उघडणार आहोत. वा, तुम्ही इथे बघू शकता, अगदी मऊसर डाळ शिजून तयार आहे. लक्षात असू द्या, जेवढी तुमची डाळ व्यवस्थित आणि मऊ शिजेल तेवढ्या तुमच्या पुरणामध्ये गोळे राहणार नाहीत. म्हणून तुमची डाळ मऊ शिजणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता यामध्ये मी जेवढी डाळ घेतली आहे तेवढंच त्यामध्ये साखर घातली आहे. साखर घालून झालं की आपण हे मिश्रण मिक्सर वाटे बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी सर्व डाळ मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे. आता आपल्याला पुरणाला चटका द्यायचा आहे. यासाठी मी सर्व पुरण एका कढईत काढून घेतलं आहे. हे मिश्रण आपल्याला अगदी मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे. येथे मी तुम्हाला एक खास टिप सांगत आहे. पुरण अगदी चविष्ट लागण्यासाठी येथे मी अर्धा जायफळ व 3 ते 4 वेलची यांचा कूट करून घेतला आहे. आणि हा कूट आपल्याला पुरण शिजत आल्याच्या नंतर पुरणामध्ये घालायचा आहे. याने ना पुरणपोळीला एकदम चविष्ट स्वाद येतो. येथे तुम्ही बघू शकता, साधारणतः मी 15 ते 16 मिनिट पुरण शिजवून घेतलं आहे. आणि पुरण शिजत आल्याच्या नंतर येथे मी जायफळ आणि इलायचीचे मिश्रण यात घातले आहे. आता आपल्याला कसं कळणार की पुरण शिजलंय का नाही, त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर पुरण एवढं घट्टसर बनलं असेल की ते चमच्याला लागत असेल व लवकर गळत नसेल तर येथे आपण समजून घ्यायचं की पुरण शिजलं आहे. आता आपण बघूयात की पुरणाची पोळी कशी बनवायची आहे. पुरणाच्या पोळी बनवण्यासाठी मी एकदम पातळ असा उंडा तयार करून घेतला आहे. पुरणपोळीचा खरा स्वाद तेव्हा लागतो जेव्हा आपल्याला पुरणाच्या पोळीचा घास खाल्ल्यानंतर पुरण जास्त व उंडा कमी लागेल, तेव्हा पुरणपोळी खाण्याची खरी मजा येते. त्यामुळे उंडा अगदी कमी प्रमाणात घ्यायचा आणि त्यात पुरण जास्त घालायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंड्याची अशी लाटी करून घ्यायची आहे व त्यामध्ये पुरण घालायचे आहे. पुरणाचे प्रमाण व उंड्याचे प्रमाण तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पुरणपोळीची लाटी अशी व्यवस्थित बनवून घ्यायची आहे. येथे व्यवस्थित बारकाईने पुरण अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्ये दाबून घ्यायचे आहे. पुरण व्यवस्थित मध्ये दाबल्यानंतर पुरणपोळी करताना किंवा पुरणपोळी शेकताना पुरणपोळी फुटत नाही व पुरण बाहेर येत नाही. म्हणून आपल्याला पुरणाच्या पोळीची लाटी एकदम व्यवस्थितपणे सील पॅक करून घ्यायची आहे. पुरणपोळी करताना ना पिठाचा वापर जास्त करावा, जेणेकरून पोळी लाटताना ती व्यवस्थित सरकेल व खाली पोळपाटाला चिकटणार नाही. म्हणून लाटीला जास्त पीठ लावून घ्यायचे आहे.
पुरणपोळी अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे व गरजेप्रमाणे त्यावर पीठ पसरवायचे आहे. लक्षात असू द्या, पुरणपोळी लाटताना हात एकदम हलका ठेवायचा आहे, जेणेकरून पुरण बाहेर येणार नाही. एकदा का पोळी लाटून झाली की त्यावरचं जे एक्स्ट्रा पीठ पुरणपोळीला लागलं आहे ते आपण एका कपड्याने काढून घ्यायचे आहे. येथे आपल्याला तवा मध्यम आचेवर तापून घ्यायचा आहे व त्यावर पोळी टाकायची आहे. पोळी तव्यावर टाकली की त्याला चारी बाजूने आपल्याला तेल सोडायचे आहे, जेणेकरून पोळी तव्याला चिकटणार नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुरणपोळीवर असे तेल पसरवून घ्यायचे आहे. एकदा का पुरणपोळीचा खालचा भाग व्यवस्थित शेकून झाला की आपल्याला पुरणपोळी उलटवायची आहे. पुरणपोळी उलटताना बराच वेळेस पुरणपोळी तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे एकदम अगदी हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी उलटवायची आहे. जर पुरणपोळी हाताने उलटवता येत नसेल तर आपण इथे उलथण्याचा वापर करू शकतो. तुम्ही ते बघू शकता, पुरणपोळी उलटल्यानंतर मी त्याच्यावर परत एकदा तेल लावून घेते आहे, जेणेकरून पुरणपोळी अगदी मऊ अशी राहील. तुम्ही बघू शकता, पुरणपोळी व्यवस्थित दोन्ही बाजूनी मी शेकून घेतली. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, पुरणपोळी एकदम मऊसर अशी दिसत आहे आणि पुरणपोळी फुटलेलीही नाही आहे. अशा प्रकारे जर तुम्ही पेढ्यासारखं पुरण केलं आणि पुरणपोळीचा घास घेतला की अगदी ती तोंडात मेल्ट होईल अशी बनते. पुरणपोळी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकून घेतली आहे. आता मी तिला तव्यावरून खाली काढते. आहा हा, एकदम मऊसर न फुटलेली चविष्ट अशी पुरणपोळी तयार आहे. तुम्ही बघू शकता, उंडा कमी आणि येथे पुरण आपल्याला जास्त दिसत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.